रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 16. दैवासुर संपत विभाग योग. भाग 3. अहिंसा सत्यमक्रोधस् त्यागशान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख न देणे, सत्य भाषण करणे, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही क्रोध न करणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग असणे, चित्ताची चंचलता नसणे, कोणाचीही कोणत्याही प्रकारची निंदा न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या विषयी दयाभाव असणे, इंद्रियांचा विषयांशी संयोग आला तरी आसक्त न होणे, नम्रता असणे, लोकविरुद्ध आणि शास्त्राविरुद्ध आचरण करण्याची लज्जा असणे आणि चंचलपणा नसणे, आणि जगाचिया सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. आता तीख होऊनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ, का तेज परिशीतळ शशांकाचे, शके दाविताची रोगू फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू, ते ओखदू नाही माघडू उपमा कैची, तरी मऊपणे बुबुळे झगडताही परी नाडळे, एरवी फोडी कोराळे पाणी जैसे, तैसे तोडावया संदेह, तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, ऐको ठाता कौतुके कानाते निघती मुखे, जे साचारी वेचे निबिके ब्रह्मई भेदी, किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवू नेणे, यथार्थ तरी खुपणे नाही कवण, एरवी गोरी कीर काना गोड, परी साचाचा पाखाळी कीड, आगीचे करणे उघड परी जळो ते साच, कानी लागता महुर अर्थे विभांडी जिव्हार, ते वाचा नव्हे सुंदर लावची पा, परी अहिती कोपोनी सोप, लालनी मऊ जैसे पुष्प, तिये मातेचे स्वरूप जैसे का होय, तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार, बोलणे जे अविकार ते सत्य येथे, आता घालिताही पाणी पाषाणी न निघे आणि, का मथिलिया लोणी कांजी नेदी. जग सुखी व्हावे या उद्देशाने शरीराने, वाणीने आणि मनाने जे वर्तन करणे ते अहिंसेचे स्वरूप आहे असे जाण. आता सत्याचे लक्षण ऐक. कमळाची कळिका पाण्याचा भेद करून वर येते, परंतु ती मऊ असते, किंवा चंद्राचे तेजही शीतल स्वरूपाचे असते. जे औषध रोग्याला दाखविताच रोग नाहीसा करते आणि जिभेला तर कडू लागत नाही, असे औषध या जगात निर्माण झाले नाही, तर त्याची उपमा सत्याला कशी देता येईल. मुखमार्जनाचे वेळी पाण्याने बुबुळास जोराने स्पर्श केला तरी तो बुबुळाला कठीण वाटत नाही, पण तेच पाणी नदीच्या प्रवाहाच्या रूपाने जोरात वाहू लागते, त्यावेळी पर्वताचे कडे फोडीत असते. त्याप्रमाणे जे सत्य भाषण संशय नाहीसा करण्यासाठी तलवारीसारखे तीक्ष्ण असते, आणि जे सत्य भाषण ऐकले असता आपल्या कोमलपणाने आणि मधुरपणाने माधुर्यालाही लाजविते, जे सत्य वचन ऐकले असता कानांसही त्याचे सेवन करण्याची इच्छा निर्माण होते, आणि जे सत्य वचन आपल्या सामर्थ्याने ब्रह्मालाही भेदून वर जाते, फार काय सांगावे. ते सत्य प्रिय असते आणि आपल्या प्रियपणाने कोणालाही फसवत नाही, आपल्या यथार्थपणाने कोणाच्या मनाला खुपत नाही. पारध्याचे गाणे खरोखर कानाला गोड लागते, परंतु ते अतिशय घातक असते. ते हरणांना जाळ्यात अडकविते. अग्नी आपले जाळण्याचे काम उघडपणाने करतो, परंतु अशा प्रकारच्या सत्याला आग लागो.
जे भाषण कानांनी श्रवण केले असता मधुर लागते, परंतु अर्थाने जे काळजाला झोंबत असते, अंतःकरणाला दुःख देते, अशा प्रकारचे भाषण म्हणजे मोहक रूप धारण करणारी हडळच होय. बाळाचे अकल्याण होत असेल तर आई त्याच्यावर रागावते. तिचे रागावणे लटके असते. ती बाळाचे लाड करण्याविषयी जणू काही कोमल फुलच असते. त्या मातेचा त्यावेळी जसा कोमल भाव असतो, त्याप्रमाणे जे श्रवण केले असता सुखाची प्राप्ती होते. परिणामी गोड असून ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात द्वेषादी विकार निर्माण होत नाहीत. त्या बोलण्यास येथे सत्य म्हटले आहे. आता अक्रोधाचे लक्षण ऐक. दगडावर कितीही पाणी घातले असता त्याला अंकुर फुटत नाही, अथवा कांजी घुसळली असता त्यातून लोणी निघत नाही. त्वचा पाये शिरी हाले याही फळे न करी, वसंती ही आंबरी न होती फुले. नाना रंभेचेनी ही रूपे, शुकी नुठीचेची कंदर्पे. का भस्मी वनी न उद्दीपे, घृते ही जेवी. तेवीची कुमारू क्रोधे भरे, तैसिया मंत्राची बीजाक्षरे. तिये निमित्ते ही अपारे मिनलिया, पै धाता ही पाया पडता, नुठी गतायु पंडुसुता. तैसी नुपजे उपजविता, क्रोधोर्मिगा. अक्रोधत्व ऐसे नावये ते दशे, जाणायसे श्रीनिवासे म्हणितले तया. आता मृत्तिका त्यागे घटू, तंतू त्यागे पटू. त्यजिये जेवी वटू, बीज त्यागे. का त्यजोनी भिंती मात्र, त्यजिजे आघवेची चित्र. का निद्रा त्यागे विचित्र, स्वप्न जाळते. नाना जळ त्यागे तरंग, वर्षा त्यागे मेघ. त्यजिजती जैसे भोग, धन त्यागे. तेवी बुद्धिमंती देही, अहंता सांडून पाही. सांडिजे अशेषही संसार जात, तया नाव त्यागू. म्हणे तो यज्ञांगू, हे मानुनी सुभगू पार्थू पुसे. आता शांतीचे लिंग, ते व्यक्त मज सांग. देवो म्हणती चांग, अवधान देई. तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागवते. हारपे निरुते, ते शांती पैगा. सर्पाच्या कातीच्या डोक्यावर पायाने लाथ मारली तरी सुद्धा कात फडावर करत नाही. आणि वसंत ऋतू प्राप्त झाला असताही आकाशाला जशी फुले येत नाहीत, अथवा रंभेच्या स्वरूपाने शुकमुनींच्या अंतःकरणात विषय वासना निर्माण होत नाही, किंवा राखेमध्ये तूप ओतले असता जसा अग्नी प्रज्वलित होत नाही, त्याप्रमाणे एखाद्या मुलाला राग येईल असे अपशब्द उच्चारले असता आणि आणखी कित्येक कारणे एकत्र मिळाली असताही अर्जुना सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार घातला असताही मृत्यू पावलेला माणूस जिवंत होत नाही. त्याप्रमाणे क्रोध निर्माण करण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी थोडा देखील क्रोध उत्पन्न होत नाही. या अवस्थेला अक्रोधत्व असे म्हणतात. असे ज्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मीचा सदैव निवास आहे, अशा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले. आता त्यागाचे स्वरूप ऐक. मातीचा त्याग केला असता जसा घटाचा त्याग आपोआप होतो, तंतूचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग आपोआप होतो, तसेच बीजाचा त्याग केला असता वृक्षाचा त्याग आपोआपच होतो. भिंत पडली असता त्यावरील काढलेली संपूर्ण चित्रे जशी आपोआप नाहीशी होतात, अथवा निद्रेचा त्याग केल्याने चित्रविचित्र स्वप्नांचे समुदाय जसे आपोआप नाहीसे होतात, अथवा तळ्यातील पाणी आटल्यानंतर त्यावरील तरंग आपोआप नाहीसे होतात, वर्षा ऋतू संपल्यानंतर मेघ जसे नाहीसे होतात, अथवा धनाचा त्याग केला असता विषयभोगांचा त्याग आपोआप होतो, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते अहंतेचा त्याग करतात आणि सर्व संसाराचा देखील त्यांच्या कारणासह त्याग करतात. त्याला त्याग असे नाव आहे. असे यज्ञभोक्ता श्री कृष्ण परमात्मा
यांनी सांगितले. तेव्हा त्यागाचे महत्त्व समजून घेऊन तो भाग्यवान अर्जुन प्रश्नकर्ता झाला. महाराज, आता शांतीचे लक्षण काय ते मला उघड करून सांगा. त्यावेळी देव म्हणाले, ते सांगतो, तरी एकाग्रतेने उत्तम तऱ्हेने लक्ष दे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी ज्या ठिकाणी नाहीशी होते ती खरोखरच ब्रह्मरूप अशी शांती होय. जैसा प्रळयाबुंचा उभडू, बुडवूनी विश्वाचा पवाडू, होय आपण पे निबिडू आपणची. मग उगम ओघू सिंधू, हा नुरेची व्यवहार भेदू, परी जलैक्याचा बोधू तोही कवणा. तैसी ज्ञेया देता मिठी, ज्ञातृत्व ही पडे पोटी, मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप. आता कदर्थ वीत व्याधी, बळी करणाची या आधी, आप परून शोधी सद्वैद्यू जैसा. का चिखली रुतली गाये, धड भाकड न पाहे, जो तिचिया ग्लानी होये काला भुला. नाना बुडतया ते सकरणू, न पुसे अंत्यजू की ब्राह्मणू, काढून राखे प्राणू हेची जाणे. की महावनी पापिये, श्री उघडी केली विपाये, ते नेसविल्या विण न पाहे शिष्टू जैसा. तैसे अज्ञान प्रमादादिकी, का प्राक्त नाही सदोषी, निंद्यत्वाच्या सर्व विषी खिळिले जे. तया अंगिका आपुले, देऊनिया भले, विसरवी जतीसले सलती तिये. अगा पुढिलाचा दोषू, करुनी आपुलिये दिठी चोखू, मग घापे अवलोकू तयावरी. जैसा पूजुनी देऊ पाहिजे, पेरुनी शेता जाईजे, तो शौनी प्रसादू घेईजे अतिथीचा. तैसे आपुलेनी गुणे, पुढिलाचे उणे, फेडुनिया पाहणे तयाकडे. वाचुनी न विंधिजे वर्मी, ना तुडविजे अकर्मी, न बोलविजे नामी सदोषी तिही. ज्याप्रमाणे प्रलयकालाच्या जळाचा लोट विश्वाचा सारा विस्तार बुडवून आपणच आपल्या ठिकाणी पूर्णपणे भरून असतो, मग नद्यांचा उगम, प्रवाह, समुद्र हा भेदाचा व्यवहार तेथे शिल्लक राहत नाही, परंतु सर्व पाणी एकच झाले असा जो बोध तो तरी कोणाला होणार. कारण तेथे जलाशिवाय दुसरे काहीच शिल्लक नसते. त्याप्रमाणे ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो. अर्जुना, मग जे शुद्ध एकरूप ब्रह्म उरते ते शांतीचे स्वरूप होय. आता अपैशुनाचे लक्षण ऐक. उत्तम वैद्य रोगाचा नाश करण्यापूर्वी हा रोगी आपला आहे की परका आहे हा विचार करीत नाही. वाढलेला रोग लवकर बरा करणे एवढेच तो स्वतःचे कर्तव्य मानत असतो. अथवा सदाचारी मनुष्य चिखलामध्ये रुतलेली गाय दूध देणारी आहे का भाकड आहे ते पाहत नाही, तर गायीचे दुःख पाहूनच त्याचा जीव कासावीस होतो. अथवा पाण्यात बुडत असलेला मनुष्य कोण आहे असा दयाशील मनुष्य कधी विचार करत नाही, तर त्याला पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवावेत एवढेच तो आपले कर्तव्य मानतो. एखाद्या दुष्ट आणि पापी माणसाने पतिव्रता स्त्रीस वस्त्रहीन केले तर सुष्ट मनुष्य आधी तिला वस्त्र नेसावयास देतो व नंतर तिची विचारपूस करतो. तसेच जे अज्ञान व प्रमाद यांनी व्यापलेले आहेत अथवा पूर्वकर्माप्रमाणे जे निंद्यपणाच्या सर्व बाबतीत जखडले गेलेले आहेत, त्यांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना दुःख देणारी शल्ये विसरावयास लावतात. अरे अर्जुना, पुढे असलेल्या मनुष्यातील दोष आपल्या निर्दोष दृष्टीने शुद्ध करून मग त्यांच्याकडे अवलोकन करतात. ज्याप्रमाणे शास्त्रविधीपूर्वक पूजा करून देवाला पाहावे, बी पेरून शेतात पाहण्यासाठी जावे,
अतिथीला भोजन वगैरे देऊन मग त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्याप्रमाणेच आपल्यातील चांगुलपणाने समोरच्या माणसातील कमीपणा दूर करावा, म्हणजे तो मनुष्य सात्विक दिसू लागतो. असे न करता कोणाच्या वर्मावर घाव घालू नये अथवा त्यांच्या पापकर्माचा उच्चार करून त्यांना दुःखी कष्टी करू नये. दोषवाचक नामाने त्यांना हाक मारू नये, कारण त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात वेदना निर्माण होत असतात. वरी कोणे एके उपाये पडिले ते उभे होये, ते चिकीजे परिधाये नेरावे वर्मी. पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी, हे वाचोनी दिठी दोषू न गेपे. अगा अपैशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण, मोक्षमार्गीचे सुखासन मुख्य हे गा. आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी, निवविता न कंडसी साने थोर. तैसे दुःखितांचे शिणणे हिरता सकणवपणे, उत्तमा धमनेणे विवंचुका. पै जगी जीवनासारिखे वस्तू अंगवरी उपखे, परी जाते जीवित राखे तृणाचेही. तैसे पुढिलाचे नितापे कळवळलिये कृपे, सर्वस्वेसी दिधले ही आपण पे. न्यूनची मानी निम्न भरलिया विणे, पाणी ढळोची नेणे, ते विश्रांता तोषौनी जाणे सामोरे पा. पै पायी कांटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलाचेनी. का पावो शीतळता लाहे की ते डोळ्यांची लागी होये, तैसा परसुखे जाये सुखावतू. किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचे सेल भागी जिणे जयाचे. तो पुरुषवीर राया मूर्तिमंत जाण दया, मी उदय जाताची तया ऋणिया लाभे. ज्या उपायाने कोणीही मनुष्य वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीत येईल असा उपाय करावा, परंतु त्या दुःखी माणसाच्या वर्मावर घाव घालू नये. तर अर्जुना, नीच मानवाला देखील उत्तमासारखे आदरणीय मानावे. असे न करता आपल्या वाईट दृष्टीने त्याच्यावर दोषाचा आरोप करू नये अथवा आपण त्याच्याकडून काही दोष घेऊ नयेत. अर्जुना, हे अपैशुनाचे लक्षण आहे हे तू जाण. मोक्षप्राप्तीच्या मार्गाने जाणारे जे मुमुक्ष आहेत त्यांच्यासाठी हे सुखावह मुख्य साधन आहे. दया अशी असावी की 16 कलांनी परिपूर्ण असलेले चंद्राचे चांदणे हा लहान अथवा थोर असा भेदभाव न करता जसा सर्वांना समान शांती देतो, त्याप्रमाणे दुःखितांना होणारे दुःख अत्यंत प्रेमभावनेने नाहीसे करत असता हा उत्तम आहे, हा अधर्म आहे असा भेद न करणे याला दया म्हणतात. या जगामध्ये पाण्यासारखी दुसरी कोणती वस्तू आहे जी गवत सुकू लागले असता आपल्या स्वतःचा नाश करते आणि आपल्या ओलाव्याने त्यांचे रक्षण करते? त्याप्रमाणे समोरच्या प्राणीमात्रांच्या दुःखाने कळवळलेल्या कृपेने दुःख नाहीसे करण्याकरता आपल्या जवळचे सर्वस्व दिले तरी पण ते थोडेच दिले असे वाटणे याला दया असे म्हणतात. वाहते पाणी पुढे असलेला खड्डा कमी भरलेला असेल तर तो पूर्ण भरल्याशिवाय पुढे सरकत नाही. त्याप्रमाणे दुःखाने पिडलेल्या समोरच्या प्राणीमात्रास संतोष देऊन पुढे जाणे याला दया म्हणतात. पायामध्ये काटा गेला की त्या क्षणीच मनामध्ये व्यथा निर्माण होते. त्याप्रमाणे समोरच माणूस संकटाने पळून निघाला की तो व्यथित होतो, तो दयावान होय. ज्याप्रमाणे पायाला गारवा लागला की डोळ्यांना शांत वाटत असते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे सुख पाहून जो सुखावत असतो, किंबहुना तहानलेल्या जीवासाठी पाणी जसे जगात निर्माण झाले आहे त्याप्रमाणे
दुःखी कष्टी लोकांचे दुःखच नाहीसे करण्यासाठी या जगात जो राहतो, हे वीरांच्या राजा अर्जुना, असा तो पुरुष, तो म्हणजे मूर्तिमंत दयाच होय, असे जाण. ही दया ज्याच्या अंतःकरणात निर्माण होते, त्याचा मी ऋणी आहे. आता सूर्यासी जीवे, अनुसरलिया राजीवे, परी ते तो न शिवे, सौरभ्य जैसे. का वसंताचिया वहाणी, आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी, ते न करी तुची घेणी, निघाला जो. हे असो महासिद्धींसी, लक्ष्मीही आलिया पाशी, परी महाविष्णू जैसी, न गणीच ते. तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झालिया इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे, मना माझी. बहुवे काय कौतुकी, जीवनो हे विषयाभिलाखी, अलोलुप्त्वतशा ठाऊकी, जाणते हे. आता माशिया जैसे मोहळ, जळाचरा जेवी जळ, का पक्ष्यांतराळ मोकळे हे. ना तरी बाळकोद्देशे, मातेचे स्नेह जैसे, का वसंतीचा स्पर्शे, मऊ मलया निळू, डोळया प्रियाची भेटी, का पिलिया कुर्मीची दिठी, तैसी भूतमात्री राहटी, मवाळते. स्पर्शे अति मृदू, मुखी घेता सुस्वादू, घ्राणासी सुगंधू, उजाळू अंगे, तो आवडे तेवढा घेता, विरुद्ध जरी न होता, तरी उपमे येता कापुरकी. परी महाभूते पोटी वाहे, तेवीची परमाणु माझी सामाये, या विश्वानुसार होये गगन जैसे. काय सांगो ऐसे जिणे, जे जगाचे नि जीवे प्राणी, तया नाव म्हणे मार्दव मी. आता अलोलुप्त्वाचे लक्षण सांगतो, ते समजून घे. सूर्याचा उदय झाल्याबरोबर कमळाचे फूल उमलते, परंतु सूर्य जसा त्याच्या सुगंधाचा उपभोग घेत नाही. ऋतुराज वसंतामुळे अनेक झाडे टवटवीत होतात. वन शोभेच्या औक्षहिणी सेना विविध फुले, पल्लवे, फळे हातात घेऊन स्वागतासाठी पुढे आल्या, तरी तो वसंत ऋतू यापैकी कशाचाही स्वीकार न करता निघून जातो. अष्टमहासिद्धींसह प्रत्यक्ष लक्ष्मी जरी जवळ आली, तरी देखील महाविष्णू तिकडे लक्ष देत नाहीत. असो, हे दृष्टांत पुरे. त्याप्रमाणे इहलोकीचे अथवा स्वर्गलोकीचे विविध प्रकारचे भोग इच्छेचे दास झाले, तरी त्यांचा उपभोग घ्यावा अशी इच्छा मनामध्ये निर्माण न होणे, याला अलोलुपता असे म्हणतात. अधिक काय वर्णन करावे. जीव जेव्हा कौतुकाने देखील विषयाची इच्छा करत नाही, तेव्हा अलोलुपता ही अवस्था स्थिर झाली असे जाणावे. आता मार्दवाचे स्वरूप ऐक. मधमाशीस जसे तिचे मोहळ सुखकारक वाटते, किंवा जलचरास पाणी जसे प्रिय असते, पक्ष्यांना विहंगम करण्यास आकाश जसे मोकळे असते, अथवा आईचे आपल्या बाळाविषयी निस्वार्थ प्रेम जसे हळुवार असते, अथवा वसंत ऋतूमध्ये मलयगिरीवरून वाहणारा वारा स्पर्शाने जसा मऊ व सुगंधी असतो, डोळ्यांना प्रिय वस्तूची अथवा व्यक्तीची भेट झाली असता जसे सुख वाटते, अथवा कासवीची दृष्टी जशी तिच्या पिलांना सुखकारक असते, त्याप्रमाणे भूतमात्रांशी जो निस्वार्थ प्रेमाने आचरण करतो, त्याला मार्दव म्हणावे. स्पर्शाने अतिशय मऊ, तोंडामध्ये घातला असता रुचीसंपन्न, नाकास सुगंध देणारा, रूपाने स्वच्छ आणि शुभ्र असा जो कापूर, तो वाटेल तेवढा सेवन केला असता कोणालाही अपायकारक झाला नसता, तर तो मार्दवाच्या उपमेला योग्य झाला असता. जसे आकाश आपल्या पोटात वायू वगैरे महाभूतांना धारण करते, तसेच ते परमाणूमध्येही प्रवेश करते.
आणि जसे विश्व आहे तसे ते होते. फार काय सांगावे. असे जगाच्या जीवप्राण्यांसाठी जे जगणे आहे त्याचे नाव मार्दव आहे असे मी अर्जुना तुला सांगतो. आता पराजये राजा जैसा कदर्थी जे लाजा कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमातया क्षत्रिया रणी पळोनी जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैंधव्य पाचारणे महासतीयेसे रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तया लाजा प्राण संकट होय जैसे तैसे अवटहातपणे जे शव होऊनी जिने उपजो उपजो मरणे नावा नावा तिये गर्भ मेद मुसे रक्तमूत्र रसे ओ तीव होऊनी असे ते लाजिरवाणे हे बहु असो देहपणे नामरूपासी येणे नाही गा लाजिरवाणे तयाहुनी ऐसैसिया अवकळा घेपे शरीराचा कांटाळा ते लाजपै निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके साय खेडिया तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्यवर्मे येणे होय. आता लज्जा कोणत्या विषयाची असावी ते ऐक. युद्धातील पराजयामुळे राजा जसा लाजेने कष्टी होतो, मान सन्मानाने जीवन जगणारा मनुष्य दारिद्र्यामुळे जसा हीनदीन बनतो, एखादा अंतःकरणाने शुद्ध असलेला संन्यासी वाईट वागणाऱ्या चांडाळाच्या घरी चुकून आला तर त्याला जशी लज्जा प्राप्त होते, क्षत्रियाला युद्धातून पळून जाणे जसे लाजिरवाणे वाटते, अथवा एखाद्या पतिव्रता स्त्रीस वैधव्यवाचक नावाने हाक मारणे जसे तिला व्यथा निर्माण करत असते, रूपवान मनुष्यास कोड फुटले तर त्याला जसे लज्जास्पद होते, किंवा संभावित मानवावर कोणी खोटा आरोप केला तर त्याला जसे मरणप्राय दुःख होते, त्याप्रमाणे जीवाने 3.5 हातांच्या आकाराने जन्माला येऊन जगणे आणि शेवटी प्रेत होऊन मरणे असे जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहणे याची लाज वाटते. गर्भातील त्या मेदाच्या मुशीमध्ये रक्त व वीर्य या रसाचा ओतलेला पुतळा होऊन राहणे ते लाजिरवाणे होय. फार काय सांगावे. निर्गुण आणि निराकार असलेल्या जीवाने देहाच्या रूपाने नामरूपास येणे यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट नाही. अशा प्रकारच्या दुर्दशेमुळे देह धारण करण्याचा जो त्रास मानतात त्याची लाज निर्मळ पुरुषाला असते, परंतु निर्लज्ज पुरुषाला मात्र शरीर धारण करण्याची गोडी वाटते. आता अचापल्याचे लक्षण ऐक. ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुल्यांचा दोरा तुटल्यानंतर त्या बाहुल्यांची हालचाल एकदम बंद पडते, त्याप्रमाणे प्राणायामाच्या साधनेने प्राणाला जिंकल्यावर कर्मेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात. सूर्य मावळल्यावर पसरलेली किरणे जशी नाहीशी होतात, त्याप्रमाणे ज्यांनी मन जिंकले त्यांच्या ज्ञानेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात. मन आणि प्राण यांचे नियमन केले असता 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये ही 10 इंद्रिये कोणतेही कार्य करण्यास असमर्थ होतात. यालाच अचापल्य असे म्हणतात.